मार्गशीर्ष गुरुवारसाठी काहीतरी हेल्दी गोड बनवायचं असेल तर अशा पद्धतीने मूग डाळीचा हलवा एकदा नक्की करून बघा। तर सर्वात आधी मी 1 वाटी मूग डाळ नीट स्वच्छ धुवून घेतली आहे। फॉर एनी स्वीट रेसिपी मला नेहमी वाटतं की तुपाची चव सगळ्यात महत्त्वाची असते। दॅट्स वाय आय ऑलवेज यूज अन्वेषण देसी काऊ घी। इट स्मेल्स एक्झॅक्टली लाईक घरातला होममेड घी, रिच, प्युअर अँड ट्रूली कम्फर्टिंग। यू शुड डेफिनेटली ट्राय इट वन्स। नंतर कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये मूग डाळ आपल्याला छान भाजून घ्यायचे ब्राऊन कलर येईपर्यंत आणि मिक्सरला रवाळसर अशी वाटून घ्यायची। आता कढईमध्ये परत मी अर्धा वाटी तूप टाकते आणि त्यामध्ये अगोदर 2 चमचे बेसन पीठ छान रोस्ट करून घ्यायचं। मग त्यामध्येच वाटलेली मूग डाळ ॲड करायची आणि तीही तुपात आपल्याला चांगली परतवून घ्यायची। आता यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी करून घेतलं होतं ते थोडंसं करून याच्यामध्ये मिक्स करून घेते। त्याचप्रमाणे मी इथे 3 वाटी दूध देखील गरम करून घेतलंय, ते देखील इथे थोडंसं टाकून यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची आणि अर्धा वाटी जे आपलं तूप राहिले होतं ते देखील ॲड करायचं आणि आता फक्त एकच काम करायचं आहे, हा हलवा आपल्याला तूप सुटेपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता हलव्याला तूप किती छान सुटलंय। याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकते आणि हो, असा टेस्टी हेल्दी हलवा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका।